गणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुण्ड महाकायो सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्याकुण्डेरुषारः या शुभ्रवस्त्रावृताया वीणावरदण्डमण्डितकलाया श्वेतपद्मासनाया ब्रह्माच्युतशङ्करभगवद्भिर्देवैः सदा वन्दिताम् श्यामां वागीसरस्वतीं भगवतीं मनुष्येशजाड्यापहा मूकं करोति वाचालं पूर्णं प्रजते यत्र पातमं वन्दे परमानन्दमाधवो सौराष्ट्रे सोमनाथं श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयन्यां महाकायो ओंकारभुवनेश्वरम् वरल्यां भोजनाथं चूडाकुल्यां भीमशङ्करम् सेतुवन्दे पुराणेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां विश्वेशं समन्वितं भूतमीतटे हिमालये केदारं दशनेशं शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं पादस्पदे नरः सप्तजन्मकृतं पापो स्मरणेन विनश्यते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टम् वातात्मजं वादयुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः वसुदेवसुतं देवो वंशचारूढवरदं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु श्रोतावक्ता सावधाना भवन्तु ते भगवान् कृपाय कृष्णदेवता प्रसाद सिद्ध्यस्तु पुण्डलिकाग्रदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय गरुड़ा भगवान की जय मानसाकांत भगवान की जय पार्वती पते हर हर महादेव। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी मानसाकांता प्रताप गणा समरता अनन्यासी हुए रक्षिता कलबला धोरिया अन्यायाची लक्षण समजतो ते परिसादी सावचित्तो देव भक्ताची मागे समजतो तो उपाय सांगू आता आस्वादा संत श्रुताने मागील कथेचा अनुसंधान लक्षामध्ये आणावं। तुम्ही कालच्या अध्यायाच्या ठिकाणी कथा श्रवण केली की मार्कंड भैरव आणि या मार्कंड भैरवाचा अवतार आणि महादेवाने कशा प्रकारे धरला, सर्व आपलं सैन्य सिद्ध केलं आणि त्याप्रमाणे मार्कंड भैरव जे आहेत आपल्या सैन्यासह आणि त्यावेळेला धवलगिरी पर्वतावर आले। ही सर्व कथा तुम्ही कालच्या अध्यायाच्या ठिकाणी श्रवण केली। आता या अध्यायाच्या ठिकाणी ग्रंथकार म्हणतात, हे भगवंता, हे माळसाकांत भगवंता, आणि या ठिकाणी तुझा जय जयकार म्हणले असो देवा, आघाद आणि भगवंता तुझा प्रताप गहन म्हणले आहे की जे भक्त आणि भगवंता तुला अनन्य भावाने शरण येतात अशा भक्ताचा आणि भगवंता तुला अत्यंताने करुणा येतो। आता देवा जे भक्त अनन्य भावाने शरण येतात अशा भक्ताचा आणि जो भाव आहे त्या भक्ताची जी भक्ती आहे आणि त्या भक्तीचा भक्तेला असणारा तू आणि परमात्मा म्हणले आहेस देवा।
भक्ताची जी भक्ती आहे त्या भक्तीच्या ठिकाणी आणि भगवंता तू अत्यंत गुंतून म्हणले जातोस. कसा गुंततोस की ज्याप्रमाणे देवा एका द्वारी लहान बालक म्हणले आहे आणि त्या बालकाचा आणि ज्या वेळेला जन्म होतो आणि जन्म झाल्याच्या नंतर आणि त्या बालकाला आपल्या आई वडिलाचा काहीच परिचयच म्हणले नसतो. पण ज्या वेळेला आणि त्या बालकाला अत्यंत भूक म्हणले लागती त्या वेळेला आणि ते जे बालक आहे ते बालक केविलवाणी म्हणले रडत आणि ते बालक आणि ज्या वेळेला रडत त्या वेळेला त्या बालकाला आणि दुसरा काही उपायच म्हणले सुचत नाही. माते विना त्या बालकाची भूक तहान आणि याचं रक्षण कुणीच म्हणले करू शकत नाही. त्याचप्रमाणे भगवंता आणि तुझे जे भक्त आहेत या भक्तात्यंत अज्ञानी म्हणले आहेत आणि या अज्ञानी भक्ताचं आणि रक्षण करणारा तुझ्या विना आणि भगवंता या त्रिभुवनाच्या ठिकाणी दुसरा कोणीच म्हणले नाही. तैशी मनाची वृत्ती जडे न जायान्य देवाकडे आपल्या सुख दुःखाचे कोडे देवावरे न घाले कदा पूर्वजन्मीचे पाप पुण्य हे देहास भोगावी अवश्य दानो येतो न कंटाळावी म्हण हर्षी विषादे करून या ठिकाणी ग्रंथकार म्हणतात की असो मनुष्याचं मन जे आहे जसं मातेकडे आणि आपल्या बालकाचं मन लागतं त्याचप्रमाणे आणि मनुष्याने भगवंताची भक्ती जी आहे त्या भक्तीकडे आपला मन बनले लावावं. आणि असा जो भक्त आहे की जो भक्त आणि भगवंताला अनन्य भावाने आणि भगवंताला शरण जातो अशा भक्ताने आणि त्या भक्तावर किती जरी संकट आले त्याच्यावर किती जरी सुख जरी असलं आणि दुःख जरी आणि त्या मनुष्याला भोगावं लागलं तर त्या मनुष्याने देवाला कधी दोष देऊ नये. अनेक लोक असे असतात काही लोक म्हणतात की रात्रंदिवस आणि मी देवाची सेवा करतो देवाची कथा श्रवण करतो देवाचं कीर्तन करतो पण ज्या वेळेला दुःख समय प्राप्त होतो आणि त्या दुःख समयाच्या वेळेला आणि लोक काय करतात की देव जे आहे त्या देवाला विनाकारण दूषण म्हणले जातात. पण या ठिकाणी ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे की देवाला आणि मनुष्याने कधीच दोष देऊ नये कारण आपलं पूर्वजन्माचं जे पाप पुण्य आहे आणि त्या पाप आणि पुण्याच्या युगाने आणि हा जो देह म्हणजे आहे त्या देहाला सुखही प्राप्त होतं त्या देहाला दुःखही म्हणजे प्राप्त होतं. यासाठी देवाची आणि भक्ती करत असताना मनुष्याने देवावर कोणत्या गोष्टीचा भार म्हणले टाकू नये. भक्तीच्या ठिकाणी अत्यंत दृढता म्हणजे धरावी आणि कठीणामधील आणि जी कठीण भक्ती आहे अशी भक्ती करावी की त्या भक्तीच्या युगारी आणि भगवंत आपला सामोरे करावा. जे भक्त आणि त्या भगवंताची अशी भक्ती करतात संकटामध्ये पण देवाला विसरत नाही. काही लोकांना दुःख आलं की लोक म्हणतात काय करते देवाची पूजा करून आपल्याला सुखच देव करू देत नाही आणि सुखामध्ये आणि लोक देवाची भक्ती करतात. यासाठी देवाने सांगितलं सुख असो दुःख असो हे दोन्ही कारण आणि मनुष्याचे पूर्वजन्माचं पाप पुण्य आहे. त्यासाठी देवाला कुठला दोष देऊ नका देवावर आणि कुठला भार बनले सांगू नका. काही लोक देवाची भक्ती करतात देवाला म्हणतात देवा आणि मला घरामध्ये धन संपदा प्राप्त होऊ दे पुत्र प्राप्ती होऊ दे देवा आणि मी तुला अभिषेक म्हणले करील. यासाठी ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे की देवावर कुठला आपला संसाराचा भार टाकू नका. देवाची भक्ती करत असताना आणि त्या भक्तीमध्ये देवाला काही म्हणले मागू नका देवाला कुठल्याच आणि गोष्टीची मागणी करू नका. जो भक्त आणि भक्तिभावाने देवाची भक्ती करील
अशा भक्तासाठी आणि तो भक्तवत्सल परमात्मा काय करतो, त्याचं जे संकट आहे त्या संकटाच्या वेळेला त्याचा निरक्षण मंडळी करतो. जरी भक्तापासून अपराध घडे ते सावून निवारे, तयाचे कोडे त्याचे हित होईल ते निवाडे, जो योजना करे घे. आता एखादा भोळा भक्त म्हणले असेल आणि त्या भक्ताच्या हाताने आणि भक्ती करत असताना आणि त्या भक्ताने काही जर अपराध केला तर त्या अपराध जे आहेत त्या अपराध भगवंत सहन म्हणले करतो आणि त्याच्यावर आल्यानं जे दुःख आहे त्या दुःखाचा नाश करतो आणि आपला जो परमभक्त आहे त्या परमभक्ताचं देवाने हित म्हणले पाहतो. त्यासाठी ग्रंथकार आणि गंगाधर स्वामी म्हणतात की मनुष्याने भक्ती करत असताना कशीही भक्ती करा, भोळा भाव असो किंवा दृढतेने देवाची भक्ती म्हणले करा. कारण देवाची भक्ती करणं हाच मार्ग आणि शास्त्रकार म्हणतात की सोपा आहे. वेदाचा अध्ययन करणं, वेदाचं पठन करणं आणि हा भाग सर्वांमध्ये आणि शास्त्रकार म्हणतात कठीणामध्ये कठीण आहे. मंत्र म्हणत असताना मंत्र चळे थोडा आणि ते धडची होई वेळा. मंत्र जर मनुष्याच्या हाताने म्हणत असताना चुकला, मंत्राचा आणि उच्चार करत असताना स्वर व्यंजन आणि याचा जर उच्चार जर चुकला तर मनुष्य जे आहे आणि तो मनुष्य या जगताच्या ठिकाणी वेडा होतो. पण या ठिकाणी शास्त्रकार सांगतात की भक्ती करत असताना आणि भक्तीमध्ये मनुष्याच्या हाताने आणि काही जर चूक झाली तर देव त्याला माफ करील. पण देवाचे वेद मंत्र म्हणत असताना आणि त्याच्यामध्ये जर चूक झाली तर त्या मनुष्याला अत्यंत पातक म्हणजे लागतो. यासाठी ग्रंथकार गंगाधर स्वामी म्हणतात की सदा सर्व काळ आणि एकाच देवाची भक्ती म्हणले करा आणि भक्ती करत असताना आणि त्या भक्तीमध्ये कोणत्या गोष्टीची उणीव म्हणले करून देऊ नका. एकाची भक्ती करा पण भक्तीमध्ये आणि कोणतीच उणीव म्हणले करू नका. उणीव म्हणण्याचा अर्थ भक्ती करत असताना आज या देवाची भक्ती म्हणले करावी, अर्ध्यामध्ये या देवाला सोडून म्हणले द्यावं. कारण या देवाची भक्ती करून आणि आपल्याला संसाराला काहीच गोष्टी म्हणले मिळत नाही, धन मिळत नाही, पुत्र प्राप्ती होत नाही, शेती पिकत नाही. म्हणून म्हणले लोक काय करतात, ज्या देवाची भक्ती करत असताना आणि त्या देवाला सोडून देऊन आणि दुसऱ्या देवाची भक्ती करण्यासाठी लागतात. त्यासाठी देवाने सांगितलं की एकनिष्ठतेनं भक्ती करा. मार्तंड भैरव ज्याचं कुलदैवत आहे अशा कुलदैवत आणि असणारे जे लोक आहेत त्यांनी मार्तंड भैरव आणि जे खंडोबा आहे त्या खंडोबाची नित्य भक्ती करावी. जर खंडोबाची भक्ती केली तर साक्षात आणि या ठिकाणी ग्रंथकारांनी सांगितलं की महादेव आणि त्या जीवावर प्रसन्न म्हणले होतात. आणि त्या जीवाचं जे दुःख आहे त्या दुःखाचं हरण म्हणले करतात संकटामध्ये आणि त्या भक्तासाठी महादेव धावून येतात आणि त्या भक्ताचं सदा सर्व काळ रक्षण म्हणले करतात. शरद कुमार सांगे उशीशी मने ऐका मार्दंड 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 महिमेशी भंग होय पाप चलासी. क्षणा माझी गांजे नवाध्यायी कथन केले शिवसैन्याचे वर्ण याध्यायी असे निरूपण मल्लासूर सैन्याचे. अशा प्रकारे शरद कुमार जे आहेत आणि ते शरद कुमार या ठिकाणी ऋषींना सांगतात, ऋषींनो आणि मार्तंड भैरव जे आहे आणि या मार्तंड भैरवाची जर भक्ती केली किंवा आणि मार्तंड भैरवाचे मार्तंड विजय जो आहे आणि या विजयाचं जर श्रवण केलं तर मनुष्याच्या सर्व पापाचा नाश होतो. मार्तंड भैरवाची भक्ती केल्याच्या योगाने एका क्षणामध्ये मनुष्याच्या देहामध्ये जे पातक आहे त्या पातकापासून देह पवित्र बनले होतो. असं आता मागच्या त्याच्या ठिकाणी
आणि तुम्ही कथा श्रवण केली की महादेवाचे जे सैन्य आहे त्या सैन्याचं यथार्थ निरूपण आणि तुम्ही मागच्या अध्यायाच्या ठिकाणी श्रवण म्हणले केलं. आता या अध्यायाच्या ठिकाणी मल्लासुर दैत्य आणि त्या मल्लासुर दैत्याचं जे सैन्य आहे आणि त्या मल्लासुराच्या सैन्याचं उत्तम प्रकारे आणि वर्णन म्हणजे सांगितलेलं आहे. मरीचूर नावाचा पर्वत आणि त्या पर्वतावर सर्व देव जे आहेत आपल्या सैन्यासह आणि त्या ठिकाणी सिद्ध म्हणले झालेले आहेत. सर्व देव शिराज आहेत. नाना प्रकारचे वाद्य म्हणले वाजवू लागले. आनंद भेरी आणि आत्मवनाच्या ठिकाणी वाजवत असताना आणि सर्व ही पृथ्वी या ठिकाणी दणानून म्हणले गेलेले आहे. आता त्यावेळेला मल्लासुर जो आहे त्या मल्लासुराच्या आणि दूतांनी म्हणले पाहिलं नगराच्या बाहेर आणि सर्व देवाचं सैन्य म्हणले आलेलं आहे. ज्याप्रमाणे प्रलय काळ जे आहे आणि त्या प्रलय काळाप्रमाणे आणि त्यावेळेला ते सैन्य म्हणले दिसू लागलं. त्यावेळेला ते धावत गेले आणि धावत दैत्य सभा जी आहे त्या सभेच्या ठिकाणी म्हणले जाऊन दूत जे आहेत आणि त्या दूतांनी मल्लाला साष्टांग नमस्कार केला. महाराज अहो आज आणि तुम्ही आमचं ऐका. तुम्ही सभेच्या ठिकाणी या ठिकाणी बसलेले असताना आम्ही आता गावाच्या बाहेर गेलो तर आपल्या नगराला आणि सर्व देवाचं जे सैन्य आहे त्या देवाच्या सैन्याने आणि आपल्या नगराला या ठिकाणी विडा टाकला. या ठिकाणी आणि भयंकर महाराज आपल्याला काहीतरी अनर्थ म्हणले दिसतो असं त्या मल्लासुराने आणि दूताचं बोलणं ऐकल्याच्या नंतर आणि त्यावेळेला मल्लासुर जो आहे आणि तो मल्लासुर त्या दूतांना म्हणत होता अरे असं आणि त्या ठिकाणी अपशकुनी आणि तुम्ही सगळ्याच्या ठिकाणी का म्हणले बोलता. अपशकुनी आणि शब्द तुम्ही का करता. तुम्ही जर आणि असा अपशकुनी सभेमध्ये जर बोलत असताल तर आत्ताच्या आत्ता तुम्हाला प्राणाला मुकावं लागेल. त्यावेळेला त्या दोघांनी मल्लासुराला हात जोडले. महाराज अहो आमच्या हाताने आणि या ठिकाणी अपराध झाला. आम्ही तुम्हाला आणि सभेमध्ये येऊन सांगितलं पण एक गोष्ट लक्षात राहू द्या महाराज निश्चित आणि आपल्या नगरावर या ठिकाणी अनर्थ म्हणले आलेला आहे. साक्षात महादेव जे आहेत आणि ते महादेव सर्व आणि आपल्या गणास युद्धासाठी आणि आपल्या नगराच्या जवळ म्हणले आलेले आहेत असं मल्लासुराला आणि त्यावेळेला त्यांनी वर्तमान म्हणले सांगितलेलं आहे. आई कोणी मल्लाश करे मने हे भूत भ्रांत झाले भारी याशी शिक्षा करा जड करे विपरीत बोलते समोरे महेश कोठील कोण विकारी याचे सैन्य कायसे भारी सर्प खेळती अंगावरे राखी अंग भरले सदा. आता त्यावेळेला दूताचं बोलणं ऐकलं. त्यावेळेला मल्ल हास्य म्हणले करत होता. मल्ल या दूताला काहीतरी भ्रांती म्हणले झाली. अहो कशाचा आणि या ठिकाणी महेश्वर परमात्मा आणि कुठील कोण म्हणले आहे आणि ते महादेव तर भिकारी म्हणले. सदा सर्व काळ कुठे राहतो मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा चरण तो महादेव आणि सदा सर्व काळ स्मशानभूमीच्या ठिकाणी म्हणले राहतो. त्या महादेवापाशी आणि कशाचं सैन्य म्हणले आलं सदा सर्व काळ आणि भिकारी नाग जे आहेत आणि ते नाग महादेवाच्या अंगावर म्हणले खेळतात आणि चितेचं भस्म आणि जे आहे ते चितेचं भस्म आणि महादेव आपल्या अंगावर धारण म्हणले करतात. कशाचं महादेवापाशी सैन्य म्हणले आलं आणि त्या महादेवाजवळ आणि माझ्या सोबत आणि युद्ध करण्याचं कशाचं सामर्थ्य म्हणले आलं. महादेव जो आहे त्या महादेवाला कुठला रथ म्हणले नाही राहायला आणि महादेवाला शुद्ध जागा म्हणले नाही. स्मशानभूमीच्या ठिकाणी राहतो अमंगल प्रमाणी आणि महादेव सदा सर्व काळ वर्तन म्हणले करतो. महादेव फक्त एका म्हणले बैलावर बसतो. बैल कसा आहे नंदी म्हणजे अत्यंत विशाल म्हणले आहे. त्या नंदीचं आणि जे बळ आहे त्या नंदीच्या बळावर आणि महादेव माझ्या सोबत आणि या ठिकाणी युद्ध म्हणले करू शकत नाहीत.
नंदी जो आहे त्या नंदीवर बसून आणि महादेवाला युद्ध माझ्यासोबत करता म्हणणे येत नाही. आमुचा सुरधोय रावण बलगाना प्रताप गण कैलास भुजे सतोटा क्षणा माझी हालविला माझा प्रताप ऐकून देवेंद्र करी पलायन वरकोड हे दाशत्व करुण निरंतर निरंतर मद समोर तिष्ठताती. आता त्यावेळेला तो मल्ल म्हणत होता आणि माझा सूरदय आणि परममित्र असणारा रावण आणि त्या रावणाचा प्रताप का म्हणले साधा होता का की रावणाने आपल्या स्वतःच्या प्रतापाने आणि साक्षात कैलास पर्वत जो आहे त्या कैलास पर्वताला आणि आपल्या भुजेमध्ये कवटाळून म्हणले धरलं आणि क्षणामध्ये त्या कैलास पर्वताला म्हणले हलवलेला आहे. महादेव आणि त्या रावणाला म्हणले काहीच करू शकले नाहीत. मग माझ्यासोबत आणि या ठिकाणी साक्षात महादेव काय युद्ध म्हणले करतील. त्याचप्रमाणे माझा जो प्रताप आहे माझ्या प्रतापाने इंद्रादिक देव सदा सर्व काळ माझं दास्यत्व म्हणले करतात. माझ्या सभेच्या ठिकाणी आणि निरंतर म्हणले राहतात माझ्याशी आणि इंद्रादिक देव सदा सर्व काळ आणि मैत्री करून राहण्याचा प्रयत्न म्हणले करतात. माझं जे ऐश्वर्य आहे आणि माझ्या ऐश्वर्याची या ठिकाणी शेष ही गंती म्हणले करू शकत नाही. या ठिकाणी आणि रंग जे आहे जो स्मशान भूमीच्या ठिकाणी राहणारा आणि महादेव माझ्या सोबत काय युद्ध करील त्या युद्धभूमीच्या ठिकाणी माझ्या समोर आणि या ठिकाणी महादेव काय आणि उभं बनले राहील. यासाठी आणि त्यावेळेला तू सांगत होता की 2 दूत आहेत आणि त्या दूतांना लवकरात लवकर आणि सभेच्या बाहेर म्हणले काढून द्या. त्यावेळेला ते दूताला बाहेर सभेच्या काढून म्हणले दिलेला आहे. दूताईशे बोलून त्वरित गेले आपल्या स्तकाना प्रतो मल्लमणी शांशाकितो सभासस्पर विस्तारे सभास विसर्जने सभेतून मल्ल उठून मने दैत्यबंधू समूला म्हणून एकांती दोघे बैसून विचार करीते दूतवचनाचा. अस्वाता त्यावेळेला आणि दूताचं बोलणं ऐकलं. त्यावेळेला दूत आपल्या स्वस्थानाच्या ठिकाणी निघून गेले. त्यावेळेला हा मल्ल दैत्य आहे त्या मल्ल दैत्याच्या आणि मनामध्ये अत्यंत आणि शंका बनले निर्माण झालेली आहे. त्यावेळेला सभेचं विसर्जन म्हणले केलं आणि सभेचं विसर्जन केल्याच्या नंतर आणि तो सभेमधून उठून गेला आणि आपला भाऊ जो मणी आहे आणि त्या मणीला त्याने एकांताच्या ठिकाणी बोलावून घेतलं आणि त्यावेळेला मणी जे आहे आणि त्या मणीला मल्लाने बोलण्यासाठी आरंभ केला. हे मणी अरे या ठिकाणी आणि मला अत्यंत या ठिकाणी शंका म्हणले वाटायला लागलेली आहे. दूताचं आणि बोलणं ऐकल्यापासून आणि माझ्या मनामध्ये चिंता वाटायली. खरंच आणि महादेव जे आहेत आणि आपल्या सोबत युद्ध करण्यासाठी आले की काय असं मला आणि या ठिकाणी चिंता म्हणले वाटायला लागलेली आहे. त्यावेळेला मणी जो आहे त्या मणीनं सांगितलं आणि आपला जो प्रधान आहे आणि त्या प्रधानाला या ठिकाणी बोलावून म्हणले घ्या. तात्काळ आणि त्या प्रधानाला एकांताच्या ठिकाणी बोलावलं आणि त्यावेळेला मणी मल्ल दैत्य आहे त्या मणी मल्ल दैत्याने आणि त्यावेळेला प्रधानाला बोलण्यासाठी आरंभ केला. हे सुबुद्धी प्रधाना अरे तू अत्यंत बुद्धिमंत म्हणले आहेस आणि तू आता आणि या ठिकाणी विचार म्हणले कर की महादेवाचं सैन्य आणि आपल्या नगराच्या जवळ कशामुळे म्हणले आलं याचा काय मुपितार्थ आहे. महादेव आणि आपल्या सोबत युद्ध करण्यासाठी आले किंवा दुसऱ्या आणि कार्यासाठी आपल्या नगराच्या जवळ आले आणि तू याचा लवकरात लवकर आणि पत्ता म्हणले लाव. मग सुबुद्धी प्रधान बोलावं एकांते बैसले तिकजन म्हणते शिव घेऊन आला सैन्य यासी कारोन कायासे प्रधान विनमी मल्लासी मने जी हेर पाठवावी शिवापासी ते गुप्त वर्तमान पाठवी तिला पणासी मग योजना करू जयाची.
त्यावेळेला तो प्रधान जो आहे आणि तो प्रधान म्हणत होता की आता आपण म्हणले काय करू, महादेवाच्या जवळ आपले काही गुप्त हेर म्हणले पाठवू. आणि महादेवाचं काय वर्तमान आहे ते वर्तमान आपण आणि लवकरात लवकर म्हणले घेऊन येऊ. त्यावेळेला हे जे तिघ जण आहेत त्या तिघा जणांनी दूतांना बोलावलं. 4 दूत जे आहेत आणि त्या 4 दूताला बोलावून सांगितलं की तुम्ही आत्ताच्या आत्ता काय करा, महादेवाच्या जवळ म्हणले जा. आणि गुप्त रूप म्हणले धरून जे महादेव त्याचप्रमाणे इंद्र आणि यांच्या सैन्याच्या ठिकाणी काय गडबड म्हणले चालली, कशामुळं आणि या ठिकाणी म्हणले आपल्या नगराच्या जवळ आले, याचा सर्व म्हणले तुम्ही पत्ता काढा आणि आम्हाला वेळोवेळी आणि या गोष्टीची तुम्ही आम्हाला सूचना द्या असं प्रधानाने सांगितलं. त्यावेळेला 4 जे दूत आहेत त्या 4 दूताला आणि 4 दूताला सैन्याकडे म्हणले पाठवलेला आहे. मग त्यावेळेला 3 जण म्हणले उठलेले आहेत आणि उंच एका शिखरावर म्हणले गेले आणि त्या शिखरावर जाऊन त्यांनी अष्ट दिशेला पाहिलं तर पूर्व दिशेला अत्यंत देवाचं सैन्य म्हणले दिसायला लागलेलं आहे. त्यावेळेला सैन्य पाहिलं आणि सैन्य पाहिल्याच्या नंतर मल्लासुर दैत्य जो आहे त्या मल्लासुर दैत्याच्या मनामध्ये अत्यंत आणि भय म्हणले निर्माण झालेला आहे. मल्लासुर दैत्य म्हणत होता की साक्षात महादेव जे आहेत, महादेव आणि माझ्या सोबत युद्ध करण्यासाठी या ठिकाणी म्हणले आले, याचं काय कारण असावं. कारण महादेवाचं माझं काही वैर म्हणले नाही. महादेवासोबत आणि माझं कोणत्या गोष्टीचं वैर नसताना कधी आणि महादेवाचा मी विरोध केला नाही, पण विनाकारण महादेव या ठिकाणी आणि माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी कशामुळे म्हणले आले आहेत. मल्लांतरी करी विचारो मने आई स्तोड बरे साचारो बायात कारे धरून धीरो गरजून या मुलगसे मने रे हा इंद्र परमनष्टो यातास्ते ठेवूने पष्ट देवासते बहु दुष्टो याची उपेक्षा व्यर्थ केली. आता त्यावेळेला तो मल्ल विचार म्हणले करत होता की अत्यंत आणि आता या ठिकाणी म्हणले अरिष्ट म्हणले आलेलो आहे, काय करावं की आता बल्ल्यात कार आणि त्यावेळेला तो गरजून म्हणत होता की काय करावं. विनाकारण अहो घर बसल्या आणि या ठिकाणी आपल्यावर आणि विघ्न म्हणले आलेला आहे. हा इंद्र अत्यंत परमनष्ट म्हणले आहे. उगच त्या इंद्राच्या सोबत आणि मी आजपर्यंत स्नेह म्हणले केला, देव आणि अत्यंत दुष्ट म्हणले असतात. माग 100 वेळेला आणि त्या इंद्राच्या सोबत मी युद्ध खेळलं आणि युद्धामध्ये आणि मला जय प्राप्त झाला. 100 वेळेला मी त्याच्या प्राणाचं रक्षण केलं. पण इंद्र जो आहे, इंद्राने या ठिकाणी माझे उपकार जे आहेत आणि तो उपकार इंद्र या ठिकाणी विसरून म्हणले गेलेला आहे. त्यावेळेला म्हणत होता प्रधान जो आहे त्या प्रधानाला म्हणत होता की आता लवकरात लवकर आणि आपलं सैन्य म्हणले सिद्ध करा. सैन्य सिद्ध करून आता आपल्याला युद्ध म्हणले करावं लागेल. काही जरी असलं तरी पण आणि आपल्याला युद्ध करण्यासाठी सिद्ध म्हणले व्हावं लागेल. आई कोणी मल्लासुर संतोषला दोघासे घेऊन कांती बैसला म्हणे तुम्हास काय विचार सुचला. ते वेदावी उदकने प्रधान म्हणे जी ऐका सावधान शिवाला सैन्य घेऊन तरी युद्ध होईल दारुण याचा संदेह न ठेवी जे. आता त्यावेळेला मल्लासुराला प्रधानाने सांगितलं महाराज आणि आता या ठिकाणी तुम्ही विचार म्हणले करू नका. 100 वेळेला आणि आपण त्या देवाला युद्धाच्या ठिकाणी पराजित म्हणले केलेला आहे. आपल्या आपशे मोठमोठाले सैनिक म्हणले आहेत. आता लवकरात लवकर आणि युद्धासाठी आपण सर्वजण सिद्ध म्हणले होऊ असं ज्या वेळेला प्रधानाचं बोलणं ऐकलं त्यावेळेला तो म्हणला अत्यंत मनाच्या ठिकाणी संतुष्ट म्हणले झाला आणि एकांताच्या ठिकाणी बसला. आणि एकांताच्या ठिकाणी बसल्याच्या नंतर आणि त्यावेळेला जे प्रधान आहे आणि त्या प्रधान जो आहे आणि तो प्रधान राजाला काय म्हणायला लागलेला आहे
प्रधान कृता राजे साहेब, आता चिंता म्हणले करू नका, आता जे होणार आहे ते होऊन गेलं. महादेवाचं सैन्य तरी आलेलं आहे. आता या ठिकाणी दारुण युद्ध म्हणले होईल, याच्यामध्ये कोणत्याच गोष्टीचा संशय म्हणले नाही. आता यासाठी विचार न करता आपण जे पाठवल्याने हेर आहेत आणि ते हेर काय करतील, आपल्याला लवकरात लवकर समाचार देतील आणि त्यांचा समाचार आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी विचार म्हणले करू. त्यावेळेला जे 4 हेर आहेत ते 4 हेर आणि गुप्त रूपाने त्यावेळेला त्या सैन्याच्या ठिकाणी म्हणले गेलेले आहेत. त्यावेळेला सर्व जे सेनानायक आहेत, आता इंद्राचं जे सैन्य आहे, त्या इंद्राच्या सैन्याचा सेनानायक कोण म्हणले आहे, महादेवाच्या आणि सैन्याचा सेनानायक कोण आहे, आणि याचा म्हणले शोध घेऊ लागले. ते 4 जण त्यावेळेला जात असताना आणि सैन्यामध्ये त्यांनी काय केलं, मानवी आणि रूप म्हणले घेतलं. मानवी रूपाने आणि सैन्यामध्ये वृत्तांत पाहण्यासाठी गेले, पण त्यांना काही आणि वृत्तांत म्हणले लागत नव्हता. त्यावेळेला त्या दोघांनी अनुरेणुप्रमाणे रूप म्हणले घेतलं. 2 जण महादेवाच्या जवळ आणि 2 जण इंद्राच्या जवळ गुप्त रूपाने राहून आणि त्यावेळेला ते वर्तमान म्हणले पाहायला लागले आहेत. ते 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 चेष्टित होय निश्चित, ते वर्तमान म्हणलास पोचवेतो, शेष त्रास दिला भोवतो. मनोने शिवालासे हे मुख्य कारण सुरेंद्रासे, दुते पाठविले अवलिंदेशे मल्लासूर शशांकित मानसे खिन्न आहरणेशी असे की. आता त्यावेळेला तो विचार चालत होता आणि देवाच्या महादेवाच्या आणि सैन्याचं सर्व जे वर्तमान आहे ते गुप्त रूपाने आणि त्यावेळेला सर्व वर्तमान आणि त्या मल्लासुराला म्हणले त्या दूताने म्हणले पाठवावं. त्यावेळेला दूताने वर्तमान पाठवलं की मल्लासुराने त्या पृथ्वी तलावर ऋषीला त्रास म्हणले दिला, गायीची हत्या केली. त्याचप्रमाणे साधू संत भक्त आणि यांना अत्यंत दुःख म्हणले दिलं आणि त्याच्यासाठी साक्षात जे महादेव आहेत, महादेव आणि त्या मल्लासुराचा वध करण्यासाठी म्हणले आलेले आहेत. त्याचप्रमाणे मुख्य दूत जे आहेत, काही दूत इंद्राच्या आणि सैन्यामध्ये म्हणले बसलेले होते. ते म्हणले काही निरोप इंद्र काही म्हणले बोलतो का, इंद्राचं आणि येण्याचं काय कारण आहे हे त्यांना म्हणले काही कारण म्हणले समजत म्हणले नव्हतं. हे प्रधान जाणून मने हे दिसते दुष्चन्य देव सैन्याचा बळीमारक म्हणून, क्षणा माझी निर्दारू हा केवळ धैर्याचा मेरू जाणो. बुद्धी उपदेश सिंधू प्रमाणो माया कपट विद्ये गुण, निपुणाशी निश्चयशी प्रधान करुण. मनेची बळ सिंधू समानो या ब्रह्मांड बोला माझी जाणो, मजन दिशे स्वामियान. आता त्यावेळेला प्रधान जो आहे आणि त्या प्रधानाने पल्लाला सांगितलं दुश्चिन्ह म्हणले या ठिकाणी दिसायला लागलेला आहे. आता देवाचं सैन्य किती जरी म्हणले असेल तरी त्या देवाच्या आणि सैन्यापेक्षाही आपलं सैन्य जास्त म्हणले आहे. एका क्षणामध्ये आपण देवाच्या सैन्याचं निर्धारण म्हणले करू. त्यावेळेला आणि धैर्य म्हणले तुम्ही आता करू देऊ नका. महाकपटी कापट्य विद्या जी आहे आणि त्या कापट्य विद्येच्या ठिकाणी आपण राक्षस निपुण म्हणले आहेत आणि कापट्य विद्याने आपण काय करू, सर्व जे आणि देवसैन्य आहे त्या देवसैन्याचा एका क्षणार्धामध्ये आणि नाश म्हणले करू. आपली जी कापट्य विद्या जी आहे त्या कापट्य विद्येच्या युगाने आपण 100 वेळेला आणि इंद्र इतका अमर असताना, इंद्रापासून एकापेक्षा एक आणि बलवान वीर असताना आपण इंद्राला 100 वेळा पराजित केलं. आता निश्चित कापट्य विद्याने आपण पराजित म्हणले करू. तू जशी युद्ध करेल समरे, समरत नसे वत्रारे, देवाज्ञा वंदोन शिरे, दाशक करून तिष्ठते तेथे महेश काय विकारे. याचा बलिबार पाणशी भारी तुझ्या अग्रभागी न राही समरे,
पलायन करेल निश्चय. आता प्रधान म्हणत होता मल्लासुरा, आणि तुला तर म्हणले माहित आहे की तुझ्या समोर युद्ध म्हणले तो आणि इंद्र म्हणले कसाच करू शकत नाही, आणि तुझ्यासोबत युद्ध करण्याच्या भीतीनं आणि इंद्र तुझ्या आज्ञेप्रमाणे आणि जरी म्हणले अमर लोकाला राहतो आणि तुझ्या आज्ञाप्रमाणे म्हणले वागतो, तुझं दास्यत्व करतो, आणि तो तुझ्यासोबत काय युद्ध म्हणले करेल, आणि महादेव तर म्हणले भिकारीच आहे, आणि तो भिकारी महादेव आणि तुझ्यासोबत काय युद्ध करील एका क्षणामध्ये, आणि महादेव जे आहेत त्या महादेवाच्या सैन्याचा तू आणि नाश म्हणून करशील, असं ज्या वेळेला आणि मल्लासुराला प्रधानाने म्हणले सांगितलेलं आहे. आता मनाच्या ठिकाणी कोणती शंका म्हणले धरू नको. प्रधान जे आहे आणि त्या प्रधानाला मल्लासुराने सांगितलं की आता कुठली शंका न धरता लवकरात लवकर आपलं सैन्य जे आहे आणि ते सैन्य सिद्ध कर, आणि लवकरात लवकर आणि इंद्रादिक देव जे आहे त्या इंद्रादिक देवासोबत युद्ध करू, आणि रणभूमीच्या ठिकाणी सर्व देवांचा या ठिकाणी नाश बंदी करू. आई कोण दैत्येंद्र संतोषला उत्साह समुद्र मुचंबला मग पाचारू निवार्तिकाला निज प्रतापी आज्ञा करी मनेरी करास करो पाचारू नाना दैत्य संकरो देव सैन्याचा संहारो करू आता क्षणमात्री. असं आता त्यावेळेला वार्ताकार जे आहेत आणि त्या वार्ताकाराला म्हणले सांगितलं की आता तुम्ही वेळ म्हणले करू नका, आणि लवकरात लवकर सर्व जे दैत्य आहेत आणि या दैत्याला लवकरात लवकर या ठिकाणी म्हणले बोलावून आणा. सर्व आपलं सैन्याने शुद्ध म्हणले करा, सर्व सैन्याने शुद्ध म्हणले करून आपल्याला देव सैन्याच्या सोबत युद्ध म्हणले करण्यासाठी जायचं. त्यावेळेला वार्तिक लोक जे आहेत आणि त्यांनी राजाची आज्ञा जी आहे ती आज्ञा मान्य केली, राजाला साष्टांग नमस्कार म्हणून केला. तात्काळ जे आणि वीर म्हणले आहेत त्या वीराला जाऊन वर्तमान सांगितलं. सेनेचे नायक जे आहेत आणि त्या सेना नायकाला वर्तमान सांगितलं की लवकरात लवकर तुम्हाला राजाने म्हणले बोलावलं राजावर, आणि अचानक या ठिकाणी आणि संकट म्हणले आलेलं आहे. वार्तिकाचे वचन श्रवण करुणी सैन्य नायक दचकले मने सैन्य घेऊन आला पिनाक पाणी म्हणून या महाप्राचार्य मग सर्वा केला विचारो युद्ध प्रसंग दिसतो पारो देव देव म्हणून झाली पामरून म्हणून युद्धाशी. अस्वाता त्यावेळेला सेना नायकांनी वर्तमान ऐकलं, त्यावेळेला मनाच्या ठिकाणी आणि त्यांना पण भय म्हणजे निर्माण झालं. साक्षात महादेव सर्व सैन्यास आपल्या सोबत युद्ध करण्यासाठी आलेले आहेत, आणि म्हणूनच आणि जो मल्लासुर आहे त्या मल्लासुराने आणि आम्हाला पाचारण म्हणले केलं. त्या वेळेला आणि सर्व युद्ध प्रसंग जे आहे हा युद्ध प्रसंग अत्यंत आणि कठीण म्हणले दिसतो. देव अमर असणारे देव आणि मृत्युमुख अवस्था होऊन आणि आमच्या सोबत युद्ध करण्यासाठी म्हणजे आलेले आहेत, आणि राक्षस अत्यंत आणि प्रतापी म्हणले आहेत. आणि जे राक्षस आहेत या रणभूमीच्या ठिकाणी युद्ध करत असताना मरणाचा विचार करत नाहीत. एक तर समोरच्याला म्हणले मारतो किंवा आमचा जो देह म्हणले आहे त्या देहाचा आणि या ठिकाणी त्याग म्हणले करतो. पण इंद्रादिक देव आणि अत्यंत भित्रे म्हणले आहेत, आणि भित्रे देव असताना आणि आमच्या सोबत युद्ध करण्यासाठी म्हणजे आलेले आहेत. सर्वासी विनवडी श्रवण करुणी खड्गदंड खड्गदंड दे मंडूळ वाणी मनीष वेशी तलावी त्रे करुणी मी एको सत्वरो सेनापती सुबंधून सत्वरो दैत्यपाली राजवारो देव सैन्याचा घोष करून ऐकून आश्य करिता ते. आता त्यावेळेला सर्वांना वर्तमान सांगितलं. सर्व जे सेनानायक आहेत आणि त्या सेनानायकाला लवकरात लवकर आणि राजद्वाराच्या ठिकाणी येण्यासाठी म्हणले सांगितलं. त्यावेळेला सेनानायकांनी आपला सैन्य त्यावेळेला सिद्ध म्हणले केलेला आहे. सर्व आपल्या हातामध्ये शस्त्र म्हणले घेतले
आपलं सैन्य घेतलं आणि तात्काळ त्यावेळेला राजा जो मल्लासुर आहे त्या मल्लासुराच्या जवळ आले आणि मल्लासुराला येऊन साष्टांग नमस्कार केला. त्या वेळामध्ये देवाचं सैन्य जे आहे नाना प्रकारची वाद्य दुल्ले वाजू लागले. दुल्वे वाद्य वाजत असताना हे जे राक्षस आहेत आणि राक्षस अत्यंत त्या ठिकाणी हास्य म्हणजे करत होते. देवाला म्हणजे एक दिवसाचा आनंद आहे, उद्याच्याला देवाच्या सोबत युद्ध होईल आणि त्या युद्धामध्ये एकही देव राहणार नाही. सर्व ही जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवर आणि राक्षसाचं राज्य म्हणजे होईल. एकासी एक करीती विचारो देव जिंकिले सहस्रवारो सभेपते वंदोनी देवेंद्र प्रदेवेंद्र प्रते कर जोडून वाटेने मल्ले सर्वाशी नाविकारो देवोनी स्वस्ताना वैसविरी आदरे करुणो म्हणे तुम्ही आवडते प्राणावो इच्छिले देईल तुम्हासे. आता त्यावेळेला राक्षस म्हणत होते की देवाला म्हणजे आपण खूप वेळेला जिंकलं पण आणि देवाला म्हणजे आपण युद्धाच्या ठिकाणी आटवलो नाही म्हणून आणि सहाय्य करण्यासाठी ते महादेवाला घेऊन म्हणजे आलेले आहेत. असो आता त्यावेळेला आता मल्लसभेच्या ठिकाणी आणि तो मल्लासुर दैत्य आहे, सर्व जे सेनापती आहेत त्या सेनापतीला सर्वांना अभय म्हणले दिलं गौरवानी आणि सर्वांना आसनावर मूल्य बसवलेला आहे. आणि त्यावेळेला मल्लासुर दैत्य आहे आणि तो मल्लासुर दैत्य सर्वांना वर्तमान सांगत होता की इंद्र अत्यंत खळ म्हणले आहे, इंद्र अत्यंत आणि कपटी म्हणले आहे आणि तो इंद्र आणि मला सदा सर्व काळ शरण म्हणले आला 100 वेळेला आणि त्या इंद्रावर मी जय म्हणले मिळवला. 100 वेळेला मला शरण येऊन आणि त्या इंद्राला मी 100 वेळेला सोडून दिलं, त्याच्या जीवाचं रक्षण केलं आणि मी त्याच्यावर जो केलेला उपकार आहे तो उपकार इंद्र या ठिकाणी आणि विसरून म्हणले गेला आहे. अत्यंत इंद्राने क्रियाभ्रष्ट म्हणले आहे, अत्यंत आणि नास्तिक म्हणले आहे. केलेला उपकार आणि तो विसरून म्हणले जातो. यासाठी तो महादेवाला घेऊन आला. आता लवकरात लवकर आणि आपापलं सैन्य सिद्ध करा आणि सैन्य सिद्ध करून त्यांच्या सोबताने युद्ध म्हणले करा. आई गोवरी मल्लाचे वचन सर्वे केला जे जे कारो म्हणती आज्ञा द्यावी सत्वर निर्जर बक्षावयासी सेनापतीचे वचन श्रवण करुणी मल्ल संतोषे बहुत मनी मने रे जे असेल चित्ती ते मद मागाने सपरते. आता मल्लासुराचं वचन ऐकलं त्यावेळेला सर्वांनी जे जे कार म्हणले केला आणि त्यावेळेला मल्लासुराला सेनापती म्हणत होते महाराज आता लवकरात लवकर आम्हाला तुम्ही आज्ञा म्हणले द्या. आता आणि त्या इंद्रासोबत युद्ध म्हणले करू तुम्ही आज्ञा म्हणले द्या. त्यावेळेला सेनापतीचं असं वचन ऐकल्याच्या नंतर आणि त्या मल्लासुर जो आहे तो मनाच्या ठिकाणी अत्यंत संतुष्ट झाला आणि त्यावेळेला तो सेनापतीला म्हणत होता की कोणाच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल आणि ते म्हणले तुम्ही मला मागून घ्या. त्यावेळेला सेनापती जे आहे त्या सेनापतीनं आणि त्यावेळेला मल्लाला सांगितलं महाराज आम्हाला धनाची इच्छा म्हणजे नाही महाराज फक्त एक पानाचा विडा म्हणले द्या आणि तो पानाचा विडा घेऊन जाऊ रणभूमीच्या ठिकाणी आणि अत्यंत ख्याती म्हणले करू इंद्रादिक देव जे आहेत त्या इंद्रादिक देवाचा तात्काळ रणभूमीच्या ठिकाणी वध म्हणले करू असं त्यावेळेला आणि सर्व मल्लासुर जे आहेत त्या मल्लासुराला सेनापती म्हणले म्हणायला लागले आहेत. मद की करासता मूल दीजे निर्जर रणी मारीन पैजे आपण स्वस्थ चित्त करुणी बैसले कौतुक पाहे शिवकाचे सेनापतीचे वचन ऐकूने मल्लार्ष निर्भय मनी म्हणे मी देतो कवे करुणे देव वे तू बुद्धिमत्ता. आता त्यावेळेला एक आणि सेनानायक म्हणले उठला आणि तो म्हणला महाराज अहो मला पानाचा विडा म्हणले द्या. तो विडा घेऊन मी संतुष्ट म्हणले होईल
आणि तुम्ही स्वस्त मनानं आणि तुम्ही म्हणले बसून राहा, फक्त तुमच्या सेवकाचं युद्धाचं कौतुक पहा. मी असं भूमीच्या ठिकाणी युद्ध करील की त्या युद्धाच्या युगाने सर्व देवांचा या ठिकाणी पराजय होईल, असं सेनापतीचं वचन ऐकल्याच्या नंतर त्यावेळेला मला अत्यंत हर्षभरीत म्हणले झालेला आहे. आता त्यावेळेला सेनापती जे आहेत, आता दैत्याचे सेनापती म्हणजे काही साधे म्हणले नव्हते, अत्यंत त्यांच्यापुढे अवलाद शक्ती म्हणले होती, महान बलवान म्हणले होते, महान मायावी राक्षस म्हणले होते. आणि असे जे राक्षस आहेत त्या सभेच्या ठिकाणी गर्जना म्हणले करायला लागले आहेत. शुराग्रनामी महावीरो परम प्रतापीरो रशुरो त्यासी रावती नामी महापुंजरो देता झाला दैत्येंद्रो निर्जन दंशी माझाशी सेना पूषणाम तयासी विभूनकाय रतमन भूषित त्यासी देता झाला मल्ला सुरते. आता त्याचप्रमाणे शुराग्र नावाने एक अत्यंत आणि महान म्हणजे पराक्रमी सेनानायक होता. आणि त्यावेळेला आणि जो मल्लासूर आहे तो मल्लासूर त्याच्यावर प्रसन्न झाला आणि ऐरावती नावाचा एक हत्ती होता, तो हत्ती त्याला म्हणजे त्याने म्हणजे दिला आहे. त्यानंतर निर्जर ध्वंसी नावाचा एक अत्यंत आणि सेनानायक महान बलाढ्य बनले होता की ज्या सेनानायकाचं तेज त्याप्रमाणे त्याचा प्रताप आणि त्याचा प्रताप पाहून ज्याप्रमाणे विजेचा प्रकाश म्हणजे पडतो त्याप्रमाणे दिव्य असा रथ आणि मल्लासुराने म्हणजे त्याला दिला आहे. त्यानंतर एक उद्वंत नावाचा महावीर बनले होता, तो अत्यंत प्रतापी, याला चतुर्दंश आणि नावाचा एक हत्ती आणि त्याला म्हणजे भूषण म्हणून म्हणले दिलेला आहे. तो गजदे मल्लासुरो वस्त्रे अलंकार दीदरे पारो तांबूल देवोनी गौरवीला थोरो संतोष त्याचा म्हणले केला देवशैलवीर गाडा देवशैलीचा करी तुराडा त्याशी पशुपते नामे गजपोडा देता दाला देवेश्वर ते. अशा प्रकारे मल्लासुराने त्याला वस्त्रालंकार म्हणले दिले, पानाचा डांबुला दिला आणि त्यावेळेला त्याचा गौरव आणि त्यावेळेला मल्लासुराने त्याचा म्हणले केला. त्यानंतर देवशैल नावाचा एक वीर म्हणले होता की तो इतका प्रतापी बनले होता की 100 वेळेला आणि ज्या वेळेला देवाच्या सोबत युद्ध झालं त्या युद्धामध्ये आणि त्याने पराजय म्हणले होऊ दिला नाही. सर्व आणि त्याप्रमाणे देवसेना जी आहे त्या देवसेनेचा त्याने सुगाडा म्हणले केलेला आहे. असा जो बलवान वीर, अशा बलवान वीराला पशुपती नावाचा एक हत्ती म्हणले दिलेला आहे. आणि त्यानंतर पुन्हा पशुपती नावाचा हत्ती दिला, त्याला वस्त्र अलंकार धन द्रव्य देऊन त्यावेळेला त्या राक्षसाचा मोठाने गौरव म्हणले केला आहे. सोरिभास महावीरो त्यासी देता झाला मल्लासुरो हिमवंतरामे कुंजरो ज्याचा धाक इंद्रवाही ऐसा शिवानिंद्रो प्रेम वाक्ये कोशवी भूचो वस्त्री अलंकारे भूतेजो विस्तारणे असे दैत्यासी. आता सूरिभास नावाचा वीर बनले होता आणि त्या सूरिभास नावाच्या वीराला हिमवंत नावाचा एक हत्ती आणि त्या वीरा म्हणजे त्या मल्लासुराने दिला. तो हत्ती इतका प्रतापी होता की त्याचं भयाने मुलाला म्हणजे वाटत होतं. आणि असा जो सूरिभास नावाचा महावीर जो आहे अशा वीराचा आणि मोठ्या प्रकारे दैत्याने गौरव म्हणले केला, द्रव्य वस्त्रालंकार देऊन आणि त्याला अत्यंताने गौरवित म्हणले केलेला आहे. त्यानंतर बहुत असे राक्षस जे आहेत, एकापेक्षा एक पराक्रमी राक्षस आणि त्या राक्षसाला एक आणि महान म्हणले त्या वेळेला आणि त्या मल्लासुराने म्हणले दिलेला आहे. एक सुरदास नावाचा एक आणि राक्षस म्हणले होता की जो मुख्य देवाचा शत्रू म्हणले होता, त्याला जयमंगल नावाचा एक हत्ती म्हणले दिला. त्यानंतर एक घोडा म्हणले त्याला दिलेला आहे, पांढरा शुभ्र घोडा म्हणले दिला. त्याचप्रमाणे घोड्याच्या मस्तकावर
आणि रत्नाचा पत्रा लावलेला असा सुशोभित जो घोडा आहे तो सुशोभित घोडा देऊन आणि त्यावेळेला त्या सुरद्रास नावाचा जो सेनापती आहे त्या सेनापत्याचा आणि गौरव बदले केला आहे. शिन्नाथाशी अभिदानो परम प्रतापी बळ संपन्न त्या श्री मधोन्मत्त कुंजर देवनो बहुमाने गोरवीला घोर मुखजाचे असे नाम त्या इंद्रीला शुत्तम सुवर्णवर्ण आशिषे परमो देवोनितो तोषविला मल्लाशी. आता त्यात पाणी गुमुख नावाचा एक राक्षस म्हणले होता आणि त्या गुमुख नावाच्या आणि राक्षसाला इंद्रनील नावाचं अश्व म्हणले दिलं आणि ते अश्व देऊन धनद्रव्य देऊन त्यावेळेला त्याचा आणि सत्कार म्हणले तिला धूम्रवर्ण नावाचा राक्षस म्हणले होता. अत्यंत पराक्रमी म्हणले होता. त्याप्रमाणे शुभकर्ण नावाचा त्यानंतर आणि कृष्णवर्ण नावाचा असे जे सेनानायकाचे नाव म्हणले आहेत त्या प्रत्येक सेनानायकाला एक एक हत्ती त्याचप्रमाणे अश्व धन द्रव्य वस्त्र अलंकार देऊन आणि त्यावेळेला त्यांचा आणि गौरव म्हणले केला आहे. ज्वालामुखाशे नाम तुझा शिरजीवा जाणू तिसरा सुरारी बल संपन्न सूरकंदन चौथा दांडी नववा भीमाक्षराग्नो दहावा भीषण मुखदानो अकरावा देव देवमोल प्रताप घन प्राण सखे मल्लाचे. आता तो जो मल्लासुर दैत्य आहे त्या मल्लासुर दैत्याचे अत्यंत प्राण सखे कोण कोण म्हणले आहेत. एक ज्वालमुख नावाचा राक्षस त्याच्यानंतर दुसरा शूरजुवा नावाचा त्याचप्रमाणे तिसरा सुरारी नावाचा सूरकंद नावाचा भीमाक्ष नावाचा भीषणमुख नावाचा देवमल नावाचा बुधांतक नावाचा नरांतक नावाचा गजमुख नावाचा त्याचप्रमाणे 15वा जो आहे रक्ताशी नावाचा 16वा त्रिदशाच नावाचा कालधनुषी नावाचा त्याचप्रमाणे कुंभ नावाचा 19वा शीदपाद नावाचा असे एकापेक्षा एक बलाढ्य आणि त्यावेळेला राक्षस आहेत आणि त्या राक्षसाचा त्यावेळेला गौरव म्हणणे केलेला आहे. 21वा जो आहे तो खरानन नावाचा 22वा खररथ नावाचा 23वा खरमुख नावाचा त्याचप्रमाणे मल्ल जे आहे त्या मल्लाचे खरीला मुक्त नावाचा त्याचप्रमाणे 25वा उर्वकेशी नावाचा हळदंत नावाचा देवनाशक नावाचा नववक्र नावाचा त्याचप्रमाणे पूर्वदृष्टी नावाचा त्याचप्रमाणे 33वा करभान नावाचा असे जे राक्षस आहेत एकापेक्षा एक आणि बलाढ्य राक्षस सेनानायक जे आहेत त्या सेनानायकाचा त्यावेळेला गौरव म्हणले केला आहे. वक्रदंड 34वा कर्ण कपस्तीसावा खगकेश 36वा दैत्या माझी श्रेष्ठ सुरासी नासी अभिदानो असे जुवा नामी बळ संपन्न कुंती जुवा खळ दुर्जनो सुरसी नासी अभिदानो असे जुवा नामी बळ संपन्न कुंती जुवा खळ दुर्जनो चौथा कुंभकर्ण जानी जय. आता त्याप्रमाणे अजून राक्षस म्हणले होते एक पूर्वदृष्टी नावाचा त्याचप्रमाणे वक्रदंत नावाचा धरणक नावाचा खगकेशी नावाचा असे एकापेक्षा एक दैत्य श्रेष्ठ दैत्याचे आणि श्रेष्ठ नायक जे आहेत आणि त्याच्यामध्ये अजून मुख्य 4 म्हणले आहेत. सुरासेन नावाचा अशी जुवा नावाचा त्याचप्रमाणे कुंडजुवा नावाचा आणि कुंभकर्ण हे अत्यंत पापी म्हणले होते. अत्यंत इतके पापी होते की गाय ब्राह्मण देव आणि यांची त्यांनी हत्या म्हणून करावी असे दुराचारी जे राक्षस आहेत त्या राक्षसाचा मोठा गौरव केला त्यांना वस्त्रालंकार म्हणून दिलेले आहेत. त्रिविलोचन परमंजय उद्रग्राह्य चांडाल कपन दुमर्षण तिसरा अति दारुण चौथा स्मशून्य नाम आशी ही चौघी पापराशी गणो गोवत्स बक्षिणार चांडालो त्याशी देता
विटाळून स्वप्ना माझी न लागे. त्याचप्रमाणे त्रिलोचन नावाचा, दुर्जय नावाचा, उदराक्ष नावाचा आणि त्यानंतर शमू श्मश्वन्न नावाचा आणि असे जे राक्षस आहेत ते अत्यंत खल म्हणले आहेत. त्यांनी काय करावं, गाईचं जे मांस आहे त्या मांसाचं भक्षण म्हणले करावं. अत्यंत ते चांडाळ म्हणले आहेत, अत्यंत दुराचारी म्हणले आहेत आणि ते कुणावर दया म्हणले करत नाहीत. स्वप्नामध्ये पण आणि कुणावर दया न करणारे आणि असे जे दुराचारी राक्षस आहेत आणि त्यांचा त्यावेळेला आणि मल्ल जो आहे त्या मल्लासुराने त्यांचा गौरव म्हणले केलेला आहे. अशा प्रकारे सर्व जे सैन्य आहे त्या सैन्याच्या नायकाचा आणि या ठिकाणी गौरव म्हणले केला सर्व सैन्य आणि त्यावेळेला त्यांना शुद्ध करण्यासाठी म्हणले सांगितलं. आता त्या मल्लासुर जे आहे त्या सेनानायकाने कसं सैन्य शुद्ध म्हणले केलेला आहे. कोणास तीन मस्तके असते, कोणास तासात जीवासते, कोणास तीन जीवा शोभते, कोणास चार मस्तके असते, कोणाचे विदुलतेचे काम, कोणाचा दाडा पर्वतीष्ठो, कोणाचे व्याघ्रदेशी आननो, बहु आवडते मल्हाचे. आता त्यावेळेला असे जे दैत्य आहेत या दैत्याचे रूप म्हणले कसे होते. कोणाला तीन मस्तक म्हणले होते, कोणाचं आणि वाघाप्रमाणे म्हणले मस्तक होत, कोणाचे केस जे आहेत कोणाच्या डोक्यावरचे केस अत्यंत सुराप्रमाणे आणि उभे म्हणले राहावेत. कोणाला नाक म्हणले नव्हतं, कोणी दंतहीन म्हणले होते, कोणाला सात जिभी म्हणले होत्या, त्याचप्रमाणे कोणाला सात जिव्हा म्हणले होत्या, कोणाला चार मस्तक म्हणले होते. कोणाचं जे शरीर आहे ते शरीर आणि विपुलतेप्रमाणे त्या शरीराचा आणि प्रकाश म्हणले पडावा, कोणाचं मुख वाकडं म्हणले होतं, कोणाचं मुख जे आहे ते खड्गाप्रमाणे म्हणले होतं, कोणाच्या अंगावर नुसत्या जटाच म्हणले होत्या, कोणाचं मुख हत्तीप्रमाणे म्हणले होतं, कोणाचं मुख अश्वाप्रमाणे म्हणले होतं, कोणाचं मुख जे हत्ती आहे आणि त्या हत्तीच्या सोनीप्रमाणे कुणाचा आणि मुख म्हणले दिसायला लागलेला आहे. क्षीर खारोदनामी महाशूरो, सुग्रीव नामे अति क्रूर, लुव शंकरा फिरवे वारंवारो, युद्ध समभ्रम पाती, कोणी आकाश भेदी सरळो, कोणेश्वर देही कळो, पापी परमचांडाळो, प्रियायुषी मल्लाचे. अस्वाता कोणी एक खर नावात वीर खादन नावाचा दैत्य म्हणले होता, अत्यंत शूर म्हणले होता, अत्यंत तो वीर म्हणले होता. त्याने आपल्या हातामध्ये लोखंडाची शृंखला म्हणले घेतली आणि तो आकाशामध्ये गरगर म्हणले फिरवायला लागलेला आहे. तो म्हणत होता मल्लासुरा आणि लवकरात लवकर मला आज्ञा म्हणले दे. आत्ताच्या आत्ता देवसैन्य जे आहे त्या देवसैन्याचा एका क्षणामध्ये देवसैन्याचा या ठिकाणी नाश म्हणले करील. कोणी आकाशामध्ये आणि त्यावेळेला ती म्हणले जैल म्हणले फिरवायला लागलेला आहे. आणि असे जे दैत्य अत्यंत पापमती म्हणले होते, अत्यंत चांडाळ दैत्य आणि त्या मल्लासुराला अत्यंत प्रिय म्हणले होते, असे दैत्य जे आहेत त्या दैत्याच्या सैन्याचं किती म्हणून वर्णन म्हणले करावं. कोट्यावधी राक्षस याचं वर्णन आणि या ठिकाणी ग्रंथकार म्हणतात करणं शक्य नाही. इतका राक्षसाचे नाव किती म्हणून सांगावेत. कोट्यावधी राक्षसाचं सैन्य आणि त्यावेळेला सर्व त्या मल्लासुराने आणि सिद्ध म्हणले केलेलं आहे. मल्ले सर्वासी गौरवून, वस्त्रे अलंकार देऊन, म्हणे तू पदार्थावरी माला गुण, तो सुखे घेऊन जाई जे रोता शोध जाती वंदे. मल्ले दारी भारतीया निवृत्तीचे आवडे ज्या प्रती ते घेऊन जावे सुखेशी. अशा प्रकारे सर्व सैन्य जे आहे इतक्या सैन्याचा मोठा गौरव म्हणले केला. वस्त्र अलंकार त्यावेळेला सुखाने म्हणले त्यावेळेला मल्लासुराने दिलं. कुणाला रथ म्हणले दिला, कुणाला अश्व म्हणले दिलं,
त्याप्रमाणे कोणाला हत्ती मूल्य दिलेला आहे आणि त्यावेळेला मल्लासुराने सांगितलं तुम्हाला जे काय आवडल आणि ती वस्तू मूल्य तुम्ही सुखाने घेऊन जा असं असं मल्लासुराने आणि सर्व वीरांना मूल्य सांगितलेलं आहे। त्यानंतर धनाचा एक पर्वत मूल्य होता तो पर्वत आणि नगराच्या बाहेर तो जो पर्वत आहे आणि त्या पर्वताला खुल्लं केलं आणि त्यावेळेला सर्वांना सांगितलं की तुम्हाला जे काय धन पाहिजे असेल रत्न माणिक मोती आणि ते सर्व धन म्हणजे या ठिकाणी तुम्ही घेऊन म्हणजे जा, कारण या ठिकाणी युद्ध बनले होईल आणि युद्ध झाल्याच्या नंतर युद्धामध्ये आपला जर पराजय झाला तर सर्व हे जे धन आहे ते सर्व धन आणि इंद्राधिक देव घेऊन जातील, काही सांगता येणार नाही आपला पराजय होईल किंवा आपल्याला जय प्राप्त होईल। सर्व धनाचे भंडार खोले आणि सर्व दैत्याला मल्लासुराने आणि सर्व आपलं धन म्हणजे वाटलेलं आहे। मल्ल सर्वास आज्ञा करी इंद्र घेऊन आला त्रिपुरारी अमास जिंकावे समरी इच्छा धरून या इंद्र प्रमकपटी दुजनो अमास निरंतराशी शरण आमुतास्ते रक्षुण आपले जीवित रक्षिले। आता मल्लासुराने सर्वांना सांगितलं की इंद्र अत्यंत कपटी म्हणले आहे, आमचा शरणागत म्हणले होता त्याच्या जीवाचं मी रक्षण केलं पण तोच माझ्यासोबत शत्रू म्हणून युद्ध करण्यासाठी आणि महादेवाला घेऊन म्हणले आलेला आणि माझा मुख्य शत्रू जो इंद्र म्हणले आहे त्या इंद्राला म्हणले मारा, त्या इंद्रावर कोणती दया म्हणले करू नका। इंद्र जर म्हणले तुम्हाला युद्ध करताना आणि इंद्र जर म्हणले सापडला तर अत्यंत तो फळ आहे आणि त्या फळ इंद्राचा अगोदर म्हणले नाश करा आणि इंद्र म्हणले काय करील संग्राम करत असताना संग्रामातून पळून जाईल। इंद्र अत्यंत म्हणले मित्र आहे, त्यासाठी तुम्ही काय करा की सर्वजण इंद्रावर लक्ष म्हणले ठेवा, अगोदर इंद्राला मारा आणि इंद्राला मारल्याच्या नंतर आणि जो भिकारी शिव आहे त्या शिवाच्या सोबत युद्ध म्हणले करू। भिकारी शिव आहे या शिवाच्या सोबत युद्ध म्हणले करू आणि इंद्राचं जे रक्त आहे आणि त्या इंद्राच्या रक्ताने आणि आपले जे पितर आहेत आणि त्या पितराचं या ठिकाणी आपण आणि तर्पण म्हणले करू। तरी जामी दैत्यवंशी जन्मलो नाही तरी मात्र गर्भी व्यक्तालो देव रत्ने जरी धारो तरी दाहा शनी माझा ऐसे सर्वांक बोलणं हसून बोले संग्राम कवन तुम्ही आपले शैन्य सिद्ध करून शिबिराप्रती राही जे। आता त्यावेळेला मल्लासुराने सांगितलं की तुमचा दैत्य कुळाच्या ठिकाणी जन्म म्हणले झाला तर त्या दैत्य कुळाचं काहीतरी सार्थक म्हणले करा। आपल्या मातेच्या आणि उदराच्या ठिकाणी तुम्ही जन्म म्हणले घेतला आणि त्या जन्माचं काहीतरी सार्थक करा। एक तर आणि देवाचं रक्त जे आहे त्या देवाच्या रक्ताने सर्व ही पृथ्वी म्हणले माखून टाका किंवा आणि तुमचा जो प्राण आहे तुमच्या प्राणाने तुमच्या रक्ताने सर्व ही पृथ्वी आणि माखून म्हणले टाका असं सर्वांना त्यावेळेला त्या मल्लासुराने आज्ञा म्हणजे दिलेली आहे। त्यावेळेला सर्वजण आपापल्या शिबिराच्या ठिकाणी सर्वांनी सैन्य सिद्ध केलं। आता तितक्या वेळामध्ये मल्लासुर जो आहे तो मल्लासुर उठला आणि आपल्या सिंहासनावर जाऊन बसला आणि सिंहासनावर जाऊन बसल्याच्या नंतर त्यावेळेला मल्लासुराला थोडी म्हणले भय वाटत होतं की काय करावं, आपल्यापाशी इतकं जरी सैन्य असेल तरी पण आपल्याला जय प्राप्त होईल याची त्याच्या मनामध्ये आणि भीती म्हणजे वाटायला लागलेली आहे। मल्लय कांती बैसोन निरवी स्वकांते लागून युद्ध प्रसंग दिसतो कठीण तुम्ही सावला सावे मणिबंधू समुलावण परमस्ते हे कुरवाळी बदन मणी हा शिलपाणी दारुण प्राण घेईन वाटत से। आता त्यावेळेला तो मल्ल दैत्य जो आहे तो मल्ल दैत्य आणि त्यावेळेला दुःख म्हणले करत होता आणि आपल्या स्त्रीला म्हणले तो म्हणत होता, आपल्या स्त्रीला आणि त्या मल्लाने म्हणले सांगितलं या ठिकाणी युद्ध प्रसंग अत्यंत
अत्यंत कठीण म्हणले दिसतो, यासाठी तू अत्यंत सावध म्हणले राहा. आपल्या मनी भावाला गुलाम म्हणले घेतलं, आपल्या भावाला आणि प्रेमाने भाषण म्हणले केलं, स्नेहाने आपल्या भावाच्या पुस्तकावरून हात म्हणले फिरवला आणि त्यावेळेला मुलं जो आहे ऐकू म्हणलं त्या मुलीला म्हणे म्हणी. आणि या ठिकाणी मला आता अत्यंत कठीण प्रसंग म्हणले दिसायला लागलेला आहे. महादेव अत्यंत दारुण म्हणले आहेत. महादेवाचं सैन्य अत्यंत म्हणले कठीण आहे. मला वाटतं की निश्चित आणि या युद्धाच्या ठिकाणी आपला प्राण जाईल. त्यावेळेला दोघं भाऊ एकमेकाला परस्पराला भेटलेले आहेत. परस्पराला भेटून त्यावेळेला मल्लासूर दैत्य जो आहे तो मल्लासूर दैत्य अत्यंत दुःख म्हणजे करू लागला. त्यावेळेला मुनी जो आहे आणि त्या मुनीनं बोलण्यासाठी आणि आरंभ म्हणले केलेला आहे. मनी बोले हसणं काय हा संग्राम कठीण तुमचे धैर्य गेले खचून हे काय उचित या समये दैत्य कुळी जन्म घेतला तेच काळी मृत्यू जिला ना तरी अकाळी मृत्यू बला देवीला से विधीने. आता त्यावेळेला मुनी मल्लाला म्हणत होता, हसू लागला आणि तो म्हणत होता, अहो काय म्हणले तुम्ही कठीण या युद्धाला म्हणले भेटा. अहो तुमचं धैर्य म्हणले या ठिकाणी करून गेलेलो आहे. आपला तर दैत्य कुळाच्या ठिकाणी जन्म म्हणले झाला आणि दैत्याने म्हणले रणभूमीच्या मृत्यूला म्हणले घ्यावं का. रणभूमीच्या ठिकाणी आणि युद्ध करून जर मृत्यू आला तर त्याच्यामध्ये मनुष्याला जय म्हणले प्राप्त होतो, किंवा अकाळी जर मृत्यू आला तर त्या मनुष्याला जयही म्हणले प्राप्त होत नाही, देवाच्या पदाची म्हणले प्राप्ती होत नाही. त्यासाठी तुम्ही मनाच्या ठिकाणी दुःख म्हणले करू नका. आपला हे राक्षस कुळ म्हणले आहे. या राक्षस कुळाचं आणि एकच कार्य म्हणले आहे रणभूमीच्या ठिकाणी युद्ध करणं. आणि युद्धामध्ये एखादं मरण जरी आपलं आलं तरी त्याचं आणि मनुष्याने कधीच दुःख म्हणले करू नये. निर्वाण युद्ध रणभूमीच्या ठिकाणी म्हणले करू. इंद्राधिक जे देव आहेत या देवाचा वध म्हणले करू, किंवा आणि आमचा जरी मृत्यू झाला तरी पण मल्लाला सांगितलं, मनीनं सांगितलं की तुम्ही आणि मनाच्या ठिकाणी दुःख म्हणले करू नका. युद्ध करत असताना जर मृत्यू झाला तर त्या मृत्यूच्या योगाने आम्हाला जय म्हणले प्राप्त होईल. सुरास मृत्यू समान संग्रामी मरावे कीर्ती करून हे चिरलोकीचे साधन तुझे नसीब दैत्य कोणी सुबुद्धी प्राण भूला अभ्युत्थान देऊन सन्मानला दैत्य विचार कुशी प्राणाला कैशी आता करावे. आता त्यावेळेला शूर जो आहे आणि या शूराला मृत्यू आणि संग्रामाच्या ठिकाणी जर मृत्यू म्हणले आला तर त्या मृत्यूने आणि त्याच्या कीर्ती म्हणली होती. आता त्यावेळेला तू मनी म्हणत होता की एक तर इंद्राला म्हणले मारू, किंवा आणि आपला मृत्यू झाला तरी चालेल, पण आपल्या दैत्य कुळ जे आहे त्या दैत्य कुळाचं एकच काम आहे की आपण एक दुसऱ्याला मारावं किंवा आपला म्हणजे मृत्यू करावा, मृत्यू व्हावा युद्धभूमीच्या ठिकाणी हेच आणि दैत्य कुळाचा आपला हित म्हणजे आहे. त्यावेळेला जो सुबुद्धी प्रधान आहे त्या सुबुद्धी प्रधानाने आणि त्यावेळेला जो मनी आहे मनी मल्ल आणि या दैत्या मनी मल्ल जे आहे आणि त्या मनी मल्लाला बोलण्यासाठी आरंभ केला की तुम्ही आता मनाच्या ठिकाणी चिंता म्हणले करू नका. कितीही जरी सैन्य म्हणले असेल तरी पण आपल्या कुशीही आणि एकापेक्षा एक वीर म्हणले आहेत की जे वीर आणि या युद्धभूमीच्या ठिकाणी माग सरकणार नाही. प्राण जरी गेला तरी प्राणाची आणि चिंता न करणारे एकापेक्षा एक आणि आपल्या कुशाने वीर म्हणले आहेत. युद्ध प्रसंग न घालावा शत्रूशी समोचार करावा ते तरी आपला स्मरण दावा. आम्ही वरचढ बोललो आमास ऐकणे प्रताप जना याचा विचार करून व्हावी आज्ञा शरणदानी पंचवदना हे शाल्योग्य दैत्य कुळी. आता त्यावेळेला प्रधान मल्लासुराला म्हणत होता, अहो तुम्ही एकतर म्हणले युद्ध प्रसंग म्हणले बोलून आला
आणि शत्रू आपल्या समोर म्हणले येऊन आणि या ठिकाणी तुम्ही म्हणले त्या शत्रूचा विचार म्हणले करता आता तुम्ही एकच म्हणले करा, एक तर त्या देवाच्या सोबत युद्ध म्हणले करा किंवा देवाला शरण म्हणले जा. जर देवाला शरण जावं तर आपलं जे दैत्य कुळ म्हणले आहे त्या दैत्य कुळाचं अत्यंत लाजीरवान अत्यंत आणि निंदनीय आपलं कर्म म्हणले आहे. त्यासाठी तुम्ही चिंता करू नका, आम्हाला लवकरात लवकर आज्ञा द्या. माझ्यापाशी आणि बलाढ्य वीर म्हणले आहेत आणि त्या वीराच्या बलावर मी आणि सर्व देव सैन्याचा या ठिकाणी नाश म्हणले करील. आता उठावे त्वरित गती कल्पना टाकून या चित्ते उत्साह धरुणे चित्ते सिद्ध व्हावे स्वाम्या हे ऐकून मल्लासुर प्रधान सन्मानिला तुरो मने माझी भ्रांती विरोधवाना श्री क्षणमात्रे. त्यावेळेला प्रधानाने सांगितलं स्वामी मी आता लवकरात लवकर या ठिकाणी म्हणजे उठा, मनामध्ये सर्व कल्पना सुरू म्हणले द्या. आता मनामध्ये आणि युद्ध जे आहे त्या युद्धाचा उत्साहाचं स्मरण करा. तुम्ही निषिद्ध व्हा आणि लवकरात लवकर युद्ध करण्यासाठी आणि आपलं सैन्य शुद्ध करून लवकरात लवकर युद्धासाठी नगराच्या बाहेर निघून चला असं मल्लासुराने आणि त्या प्रधानाचं बोलणं ऐकलं. त्यावेळेला मल्लासुर म्हणत होता प्रधाना माझ्या मनामध्ये जे भय म्हणले होतो, जी देवाविषयी भ्रांती म्हणले होती ती भ्रांती आता निघून म्हणले गेली. त्यावेळेला मल्लासुराला क्रोध आला आणि क्रोध आल्याच्या नंतर आणि मल्लासुर जो आहे आणि त्या मल्लासुराने गर्जना म्हणले केली आणि गर्जना करून आपल्या सर्व सेनानायकाला म्हणले सांगितलं हे नायकांनो चला आता लवकरात लवकर आपलं सैन्याने शिस्त म्हणले करा. त्यावेळेला सर्व सैन्य शिस्त म्हणले झालेलो आहे. नाना प्रकारे आणि ते दैत्य वाद्य म्हणले वाजू लागले. सर्व जी ही पृथ्वी आहे सर्व पृथ्वी आणि या दैत्य भाराने या ठिकाणी दलाडून म्हणले गेलेले आहे. सर्व विद्येविषयी प्रवीण मंत्र यंत्र विधाने संपन्न संग्राम कौशल्ये ते निपुण सर्व काल जाणता मल्लासुर ते वैसोनो सर्व शास्त्रे आदि गुण तेजे शुभ्रा प्रताशन रजनीत दीप दैसा. आता एकापेक्षा एक युद्ध म्हणले होते. अत्यंत मंत्र तंत्र कापट्य आणि विद्येच्या ठिकाणी सर्वजण आणि राक्षस अत्यंत आणि कौशल्यवान म्हणले होते. सर्वांनी सर्व शस्त्रास्त्र घेऊन आणि त्यावेळेला सर्वजण सुशोभित आणि सर्व सैन्य करून शिस्त म्हणले झालेले आहेत. आणि सर्व सैन्याच्या मध्यभागाला हा मल्लासुर दैत्य आणि या मल्लासुराला अत्यंत राग म्हणले आला होता. रागाने आणि या तो शरीर अत्यंत लाल म्हणले आपल्याला संतप्त त्यावेळेला त्या मल्लासुराचा शरीर म्हणले दिसायला लागलेला आहे. पुढे मंगलवाद्य म्हणले वाजू लागले. मंगल भेरी वाजत वाजत आणि बीज भारास आणि त्यावेळेला सर्व त्या मल्लासुराचं सैन्य आणि त्यावेळेला गावाच्या बाहेर म्हणले निघालं. सर्वजणांनी त्या रणभूमीच्या ठिकाणी आपापले शिबिर म्हणले टाकले आणि सर्वजण वीर म्हणले त्या ठिकाणी म्हणले थांबलेले आहेत. सर्व वीर आणि एकच आता आज्ञा म्हणले मागत होते की लवकरात लवकर आणि मल्लासुराने आम्हाला आज्ञा म्हणली द्यावी. ज्या वेळेला मल्लासुराची आज्ञा म्हणली होईल त्यावेळेला आम्ही लवकरात लवकर आणि देवसैन्य जे आहे त्या देवसैन्याचा नाश करू. त्यावेळेला आनंद बेरी वाजत असताना इंद्र जो आहे आणि त्या इंद्राने महादेवाला म्हणजे सांगितलं महादेवा मल्लासुराचं आणि सर्व जे सैन्य आहे आणि ते सर्व सैन्य या ठिकाणी म्हणजे सिद्ध झालेलं आहे. मल्लासुर आणि आपल्या नगराच्या बाहेर आणि युद्धासाठी निघून आलेला आहे. त्यावेळेला महादेवाने सांगितलं इंद्रा हे राक्षस आणि अत्यंत मायावी म्हणजे आहेत. त्या राक्षसाचा काहीच भरोसा म्हणजे नाही. राक्षस आणि झोपेमध्ये कधी आपला नाश करतील आपल्या सैन्याचा आणि याचा विश्वास म्हणजे नाही. त्यासाठी तू काय कर की सदा सर्व काळ आणि तुझ्या सैन्याचं रात्रंदिवस आणि रक्षण म्हणजे कर. आता घेऊन पाकशासन गेला आपल्या शिराला गुरु सैन्या भूवते रक्षक ठेवून
सावोदाशी शिवे पाशुवतास्त्रविपूर्ण सबोता त्रिशूल ठेविला रक्षणो नेत्रपाते हालता जानो सहस्रावरती होतशे। आता त्यावेळेला इंद्राणी महादेवाची आज्ञा घेतली आणि आपल्या शिबिराच्या ठिकाणी गेला आणि आपल्या सैन्याचं रक्षण करण्यासाठी त्याने रक्षक म्हणले ठेवलेले आहेत। त्यावेळेला महादेवानी पाशुपत नावाचं अस्त्र जे आहे त्या अस्त्राचं अभिमंत्रण केलं आणि त्रिशूल जे आहे आणि ते त्रिशूल महादेवाने आपल्या समोर सर्व सैन्याचं रक्षण करण्यासाठी म्हणले ठेवला। त्यावेळेला पाशुपतास्त्राने काय करावं पापणीला पापून लागेपर्यंत 1000 वेळेला आणि त्या सैन्याला चक्कर म्हणले मारावी अशा प्रकारे महादेव जे आहेत आणि त्या महादेवाने आपल्या सैन्याचं रक्षण म्हणले करायला लागले आहेत। आसवादा पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी आता देव सैन्य आणि त्याचप्रमाणे राक्षसाचं जे सैन्य आहे त्यांचं घनघोर युद्ध म्हणले होईल ही कथा आणि श्रोते मंडळीला पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी श्रवण करण्यासाठी वेळ गंगाधर स्वामी म्हणतात की भगवंत मार्तंड भैरव आणि त्यांच्या कृपेच्या योगाने हा 10वा अध्याय या ठिकाणी म्हणजे पूर्ण झाला। इति श्री मार्तंड विजय ग्रंथ समंत